पेशंट आताच झाले. काय म्हणते? बस काय नाही यार, एक व्हिडिओ बघत होती राजकुमार रावचा, फिलर्स बद्दल बोलत होतो. अच्छा, मी बघितला तो व्हिडिओ बघितला. म्हणजे इट्स अनबिलिव्हेबल. फिलर्सनी तुमच्या चेहऱ्यात इतके चेंजेस होऊ शकतात. तो त्यांनी चीन फिलर केलेला आहे. सिरियसली? त्याचा ऍक्च्युअली जो लोअर थर्ड होता ना तो खूप शॉर्ट होता आणि त्यांनी हे जे केलेलं आहे ते चीन फिलर आहे. मध्ये त्यांनी फिलर ऍड केलेलं आहे. सो कोणी पण करू शकतो? फिलर कोणी पण करू शकते. बरं कसं आहे माहिती आहे का, या फिलर मध्ये म्हणजे चीन फिलर मध्ये मोस्टली आपले जे इंडियन लोक आहेत त्या सर्वांचा जो लोअर थर्ड असतो तो सगळ्यांचा शॉर्ट राहतो. तू एखाद्या वेळेस एअरपोर्टवर जा, आपण मागावरून कोणाकडे बघतो? ज्यांचा चेहरा लांब आहे. ते एक जे ब्युटीचे स्टँडर्ड्स राहतात ना त्यापैकी तो स्टँडर्ड आहे. म्हणजे आपला जो वरचा पार्ट हा मधातला आणि हा खालचा हा इक्वल असला पाहिजे. मग ज्यांचा तो चीन म्हणजे ज्यांचा जो पार्ट आहे तो हा ज्यांचा शॉर्ट असेल, मग त्यात आपण जर समजा चीन फिलर करत आहे तर त्याने आणखी ब्युटी जी आहे ते एनहान्स होते. म्हणजे पण शक्य आहे? बिलकुल शक्य आहे. बघ तुझा जो चेहरा आहे ना तो थोडा राऊंड शेप आहे, ठीक आहे. तर फॉरेनर्स बघ तू सगळ्यांचे असे लांब चेहरे असते सगळ्यांचे. तर तुझं पण जे चीन आहे ना ते चीन तुझं शॉर्ट आहे बघ हे आतमध्ये, ठीक आहे. आपण इथे जर फिलर केलं या ठिकाणी तर तुझा हा जो लोअर थर्ड आहे तो पण मोठा दिसेल. आणि ज्यावेळेस आपण फिलर करतो, चीन फिलर मोस्टली ज्यावेळेस करतो त्यावेळेस आपली जॉ लाईन पण थोडी आणखी स्ट्रॉंग होते. आणि जॉ लाईन जी आहे ते पण आणखी चांगली दिसते. दॅट्स अ ड्रीम. म्हणजे मला आवडेल माझी जॉ लाईन आणि फिलर चांगलं केलेलं. तू करू शकते चीन फिलर जर तुला करायची इच्छा असेल तर करू शकते. करूया ट्राय. चालेल. आपलं हे जे लोअर लिप आहे आणि हे जे चीन आहे त्या दोघांची साईज जी आहे ती इक्वल असली पाहिजे. तर हे एवढी जी गॅप दिसत आहे तेवढी आपल्याला फिलर त्यामध्ये ऍड करावं लागेल. जिथे अॅनेस्थेशिया देऊ ना तर त्याच्या आधी मी आता नंबिंग क्रीम लावणार आहे, ज्याच्यामुळे तुला अॅनेस्थेशिया द्यायच्या वेळेस त्रास नाही होणार. जास्त त्रास होतो का? खूप जास्त नाही, थोडा मुंगी चावल्यासारखा. तसं खूप जास्त त्रास नाही होणार, थोडा हलका त्रास होतो बस. दॅट्स इट. आपण आता थोडा अॅनेस्थेशिया देऊ तिथे, ठीक. मला सांगू त्रास झाला. थोडं लांब वाटायचं तुला इथे. आता त्रास जाणवणार नाही आणि ती जागा जी आहे ती पूर्ण अॅनेस्थेटिक झालेली आहे. आता आपण फिलर जे आहे तिथे सुई नाही, हा कॅन्युला आहे. एवढा शार्प एज नाही आहे, ब्लंट कॅन्युला म्हणतात त्याला. याचं जे टीप आहे ते पूर्ण ब्लंट राहतं. कसा होता तुझा एक्सपिरियन्स? अमेझिंग. मला कधी वाटलंही नव्हतं की माझा चेहरा इतका बदलू शकतो. सो आता म्हणजे ट्रीटमेंट झाल्यानंतर काही काळजी वगैरे घ्यायची? काळजी म्हणजे हीच की तिथे हात नाही लावायचा, मेकअप वगैरे आजचे दिवस नाही करायचं. दुसरं असं की रात्री झोपताना थोडं व्यवस्थित झोपायचं, म्हणजे त्याच्यावर प्रेशर नाही आलं पाहिजे. म्हणजे हे काही सेट व्हायला काही वेळ घेतो? थोडं सेट व्हायला वेळ घेतं ते, पण आज रात्री थोडं झोपताना सरळ झोपायचं, जेणेकरून त्याच्यावर त्या हनुवटीवर म्हणजे चीनवर प्रेशर नाही आलं पाहिजे. बाकी असं दुसरं काही नाही.
आणि हे मी म्हणजे कधीपर्यंत टिकेल हा जो एनहान्समेंट आहे? हा, आता हे जे फिलर असतं ना, हे आपण याच्यामध्ये हॅलोरॉनिक प्लस हायड्रोक्झिएपिटाइड 2 फिलर मी हायब्रिड केलेले आहे. त्याच्यामुळे याची लॉंग लास्टिंग जवळपास 2 वर्षापर्यंत राहू शकते. तर आपण हॅलोरॉनिक केलं असतं तर 1 वर्ष किंवा 1.5 वर्ष राहतं, पण आता यामध्ये आपण हायड्रोक्झिएपिटाइड केलं त्यामुळे आणखी हे थोडं ड्युरेबिलिटी याची वाढते. नाईस. फेशियल ऍसिडिक नवरे असण्याचे बरेच फायदे आहेत. वन ऑफ इट इज दिस. चलो.